behalf of Electronics and Computer Engineering Department, today we have organized an expert lecture on entrepreneurship and startup under the IIT 8.0 semester 2nd and quarter 3rd activity. First of all, I welcome our today's expert, Mr. Shreyash Shinde. He is a sales strategy expert. Sir has a 25 year plus experience in this field. He has done work in a multinational company. Now let's move to the felicitation. I request our HOD sir, please felicitate our today's guest. Guys are the base for this next society. So I would want to say thank you all for providing me opportunity. So first, I want to know from all this group why you want to become an engineer. Yes. मराठी ओके, हिंदी, मराठी, इंग्रजी, कुठली भाषा, कन्नड, ठीक आहे. कुणालाही घाबरायचं नाही, ओपन बोलायचं. हा, का इंजिनियर व्हायचं मला पण माहित नव्हतं. ठीक आहे, कोण उत्तर देणार याच्यातून की इंजिनियर का व्हायचंय कोणाला? येस प्लीज. ओके, म्हणजे बेसिकली तुला असं वाटतंय की तुझं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी इंजिनिअरिंगचा कोर्स तुला मदत करेल, बरोबर ना? हा कोर्स जीवन नाही ना, एक मार्ग आहे ना. कारण तू बीकॉम झालीस आणि एमपीसी दिलीस तरी तू तुझ्या पायावर उभी राहू शकतो. तू स्वतःचा बिझनेस काढलास तरी तू स्वतःच्या पायावर उभा राहू शकतो, बरोबर ना? ठीक आहे, बसा. थँक्यू. सो आज आपला विषय आहे की एंटरप्रेन्योरशिप किंवा स्टार्टअप. तुम्ही दोघे बाजूला बसला म्हणून नोकरी करणार नाही ना? ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. ज्यांना जे करायचंय ना, आता कुणाला नोकरी करायची आहे, कुणाला बिझनेस करायचा आहे ना, तुम्ही तीच स्वप्न घेऊन अभ्यास चालू करा, मार्गक्रमण चालू करा. बरोबर बरोबर आहे का? आवाज ऐकू येईल ना? ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. तर आता आपण असा विचार करूया की आपण नोकरी करतो आणि एक माणूस स्वतःचा काहीतरी करतो. नोकरी करताना आपल्याकडे काही काही गोष्टी लागतात. काय काय लागतात? हा, जोरात बोला. स्किल्स. ओके, दुसरं बोल. नॉलेज. ओके, तिसरं क्रिएटिव्हिटी. हो, बरोबर, लागणार. तो पण लागणार, तो सगळीकडेच लागणार. चहा चांगला बनवताना सुद्धा लागतो. कॉन्फिडन्स हा कॉन्स्टंट चालणारी वस्तू आहे आपल्याकडे. असं, ठीक आहे. आणि काय काय ते सांगा, काही येऊ दे डोक्यात. तुमच्या मेंदूला फ्रीडम द्या विचार करण्यासाठी. सोशलायझेशन. ओके, ठीक आहे. हे जे काही 4 पॉईंट आपण बघितले, ह्यामध्ये स्किल आलं, नॉलेज आलं, सोशलायझेशन आलं आणि काय होतं, क्रिएटिव्हिटी. बरोबर. पण आणखीन एक गोष्ट लागते, सॉरी, एक नाही 2. एक चांगलं सर्टिफिकेशन चांगल्या मार्गासकट आणि साहेबाची इच्छा लागते, तो मी ह्याच मुलीला सिलेक्ट करणार आपल्या हातात नाही आहे. बरोबर बरोबर ना? कोणाला पटत नसेल त्यांनी कृपया उभं राहा. आणि एक पण माणूस त्यांना पडणार असो, ठीक आहे. तर नोकरी करताना जे काही लागणार नाही तुम्हाला, ते सगळंच बिझनेस करताना लागणार आहे. बिझनेस मध्ये म्हणा किंवा तुम्हाला स्वतःचं काहीतरी स्टार्टअप करता. वॉट माय पॉईंट? वडिलांचा बिझनेस आहे ना. अंबानीचे मुलं अंबानीच्याच बिझनेस मध्ये गेले, ते नोकरीला बदलायच्या तिकडे नाही गेले. त्यांची रिझ्यूम तयार आहे, आलेत तर कुणाला तुमच्याकडे नाहीत ना? तर धंदेवाल्याचा प्रॉब्लेम लक्षात आला की नोकरी जी असते ना, नोकरीमध्ये तुम्हाला एक काही गोष्टी, यस मी असं पण सांगेन की प्रत्येक माणसानं एखाद्या रागीट माणसाबरोबर 2 वर्ष काम